मित्रो नमस्कार। आज नागपंचमी संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव, त्याचमध्ये आपण सध्या शहरामध्ये आहोत जे नागपंचमीसाठी जगभर प्रसिद्ध असणार हे शहर। आपल्यासोबत या शहराचे नगरसेवक केदारभाई नलवडे आहेत, कारण यांचं मंडळ पूर्ण या उत्सवामध्ये सगळ्यात अग्रेसर असतं। कच्च्या दिवाशक्ती नावाचं त्यांचं हे मंडळ आहे, त्यामध्ये आज त्यांनी जो पकडलेला नागदेवता आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्यात त्या नागाची चर्चा आहे, कारण तो एक दुर्मिळ नाग आहे। या सर्व गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष केदारभाई आहेत, तर त्यांना विचार की नेमकी कशा पद्धतीने त्याची तयारी झालेली आहे। भैया नमस्ते। इथं जगपंचमी शेकडो वर्षापासून इथं शिराळा शहरामध्ये चालत असते आणि गेले अनेक वर्ष 23 वर्षांनंतर मागील वर्षापासून या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय अमितभाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, वनमंत्री साहेब आणि या सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, या लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील दादा माने, या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख या सर्वांच्या प्रश्नानं या नागपंचमीला गतवैभव प्राप्त झालेला आहे। आणि गेल्या वर्षापासून इथं नागाला पूजन करायला, त्याचं प्रबोधन करायला आम्हाला मिळत आहे। या माध्यमातून आम्हाला या वर्षी पांढरा शुभ्र वर्णाचा अल्बिनो जातीचा नाग, अतिशय दुर्मिळ नाग सापडलेला आहे। आणि या नागपंचमीचं या शिराळा शहराचा आकर्षण हा तो नाग बनलेला आहे। तो नाग बघण्यासाठी राज्यातून, परराज्यातून, तसेच देशातून आणि विदेशातून देखील लोक इथं आलेले आहेत आणि अतिशय उत्सवपूर्ण वातावरणात नागपंचमीचा उत्सव इथं सुरू आहे। भैया नाग हा सापडला कसं आणि काय नेमकं म्हणजे त्या नागाचं महत्व आहे, कारण हा नाग आता पूर्ण भारतभर चर्चेत आहे। काय आहे, हा नाग वाळवा तालुक्यामध्ये सापडलेला आहे, ही नशिबाची गोष्ट आहे। आणि अतिशय या नागामध्ये हा नाग पांढरा नाग अतिशय दुर्मिळ पद्धतीचा नाग आहे, हा अल्बिनो जातीचा नाग आहे। हा नागाच्या फणीमध्ये तुम्ही बघितलं तर अलीकडून पलीकडचं आपल्याला बघायला मिळतंय, इतका तो पारदर्शक अगदी काचेसारखा नाग आहे। आणि ह्या नागाचं वैशिष्ट्य मध्ये हा नाग दुर्मिळ प्रजाती म्हणून या जगभरात प्रसिद्ध आहे। आणि ह्या म्हणजे हजारो लाखो नागात हा नाग वेगळेपण आहे। भैया आपण नगरसेवक आल्यापासून चांगलं गतवैभव प्राप्त व्हायला लागलेलं आहे तुमच्या नागपंचमीला, काय भावना आहेत तुमच्या? काय आहे सगळं हे आपल्या भारतीय जनता पार्टीचं योगदान आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून नागपंचमीला गतवैभव प्राप्त झालेला आहे। आणि या शिराळा शहरातील देखील जनतेनं महायुतीला भरभरून त्याच्या आम्हाला रिटर्न सुद्धा दिलेले आहेत। आणि नागपंचमीचं वैशिष्ट्य या गेल्या वर्षापासून अतिशय आधुनिकतेची कल्पकतेनं नागपंचमी सुरू आहे। भैया शेवटचा प्रश्न, काय आव्हान कराल किंवा काय शुभेच्छा द्याल तुमच्या नागभूमीतील सगळ्या नागरिकांना? मी एवढंच आवाहन करतो की आपल्याला गतवर्षीपासून नागाचं पूजन करायला, त्याचं प्रदर्शन आणि प्रबोधन करायला परवानगी मिळाली आहे। प्रत्येकानं यात्रेकरूंचे स्वागत करून, सगळ्यांना आपल्या नियम अटीचं पालन करून आपल्या नागराजाचं सगळ्यांना दर्शन करून द्यावं, एवढीच मी शिराळकरांना विनंती करतो। तर हे होतं केदारभाई नलवडे यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे कशा पद्धतीने नागाचं महत्व आहे। हा नाग दुर्मिळ नाग आहे आणि या दुर्मिळ नागाचा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह भारतभर हे लोक इथे येत आहेत। आणि आता तुमच्या माध्यमात ही संपूर्ण तयारी पाहू शकतोय, मंडळी पाहू शकतोय अशा पद्धतीनं आपला हा नाग दाखवण्यासाठी आता पुन्हा होणार आहे थोड्याच वेळामध्ये। सध्या आपण पाहतोय लोक आहेत महाराष्ट्रभर, तरुण वर्ग सर्वात आकर्षणाचं हे मंडळ आहे। आणि या मंडळाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून इथं लोक आलेले आहेत। सांगलीसाठी चित्रकुमार शेटे, शिराळा।